सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तों.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाईन बुलेटिन। भाषण करण्याचा दिवस नव्हे, तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे। की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। मी आता त्यांची फक्त कुठे रे कागद नावं वाचून दाखवणार आहे। प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगड़े गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणु मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतीन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, बेंटी यनंथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या। माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू। धन्यवाद। मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्वांना संबोधावे। आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे। तसं पाहिलं तर आज कोणती निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत। आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे। आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून
होय, मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉल वरती बोलतायत ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलाने जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. लगेच आम्हाला विचारतात काय हो निवडणुकीला 3 वर्ष. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. सरकार उठाने वाला चाहिए. अरे झुकती है सरकार. उठाने वाला चाहिए. अरे महाराष्ट्रात एकच बँक. ठाकरे बँक. ठाकरे बँक. महाराष्ट्रात एकच बँक. ठाकरे बँक. ठाकरे बँक. अरे झुकती है सरकार. उठाने वाला चाहिए. अरे झुकती है सरकार. जय 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 भवानी. जिंदाबाद. अरे लाडे हैं लाडेंगे. जीते हैं जीतेंगे. अरे लाडे हैं लाडेंगे. जीते हैं जीतेंगे. अरे लाडे हैं लाडेंगे. जीतेंगे जीतेंगे. अरे कल भी हम जीतेंगे. आज भी हम जीतेंगे. अरे कल भी हम जीतेंगे. आज भी हम जीतेंगे. अरे कल अरे शहीद भगत सिंह जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरे शहीद भगत सिंह जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. इनकलाब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरे इनकलाब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरे लाडे हैं जीते हैं. 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 प्रधान जाकी है. मोदी शाह बाकी है. प्रधान जाकी है. मोदी शाह बाकी है. धर्मेंद्र प्रधान जाकी है. मोदी शाह बाकी है. अरे बोल रे साथी अल्लाह बोल. हल्ला बोल. हल्ला बोल. अरे बोल रे साथी अल्लाह बोल. हल्ला बोल. हल्ला बोल. अरे बोल रे साथी अल्लाह बोल. हल्ला बोल. हल्ला बोल. अरे बीजेपी पे हल्ला बोल. हल्ला बोल.
हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बीजेपी पे हल्ला बोल मोदी शाह पे हल्ला बोल चौकीदार पे हल्ला बोल बोल मुजाहिदी हल्ला बोल बोल रवेना हल्ला बोल बोल रवेना हल्ला बोल युवाओं को न्याय दो न्याय दो युवाओं को न्याय दो युवाओं को न्याय दो छात्रों को न्याय दो छात्रों को न्याय दो नीट को बर्खास्त करो नीट को रद्द करो NDA को रद्द करो नीट को भी रद्द करो पेपर लीक नहीं चलेगा। सबसे पहले तो मैं देश के जो चीफ जस्टिस है सूर्यकांत, उनको धन्यवाद करूंगा। जो 12 साल से जिस बीजेपी सरकार ने हुकुमशाही लगा के रखी थी, उनको लगता था हमारे खिलाफ कोई जाएगा तो उसको जेल में डाल दो, हमारे खिलाफ कोई बात करेगा तो उसको देशद्रोही बोल दो, हमारे खिलाफ कोई बात करेगा तो उसके ऊपर कोई कार्रवाई कर दो, ईडी CBI भेज दो। लेकिन सूर्य कुमार जी ने जो बात की कि तुम लोग कॉकरोच हो, उस एक वर्ड के वजह से आज इस देश की जनता, युवा, विद्यार्थी सब जो रास्ते पे आए, तो ये सरकार जगह पे आ गई है। इस सरकार को लगा था कि हमको कोई विरोध नहीं करेगा, लेकिन आज ये सरकार ऐसी हालत में है, ये कभी भी गिर सकती है। इनको डर लगा, इन्होंने संसद के ताले लगा दिए थे, उनको डर लग रहा था कि नेपाल ना हो जाए। इन्होंने पुलिस को खड़ा किया था, विद्यार्थियों पे अत्याचार किया, लड़की लोग को मारा, विद्यार्थिनियों को मारा। ऐसा अत्याचार करने के बाद भी जब ये युवा डटे रहे और सरकार के ध्यान में आया कि अभी कुछ नहीं हो सकता है, तभी ये सरकार डर गई। अभी तो क्या है, अभी तो सिर्फ धर्मेंद्र प्रधान का राजीनामा हुआ है। सब युवा कह रहे थे धर्मेंद्र प्रधान तो जाके है, अभी मोदी और शाह बाकी है। जब तक मोदी और शाह का इस्तीफा नहीं होता है और इन युवाओं को न्याय नहीं मिलता है, इस देश की शिक्षा प्रणाली स्ट्रांग नहीं होती है। इधर अगर आप देखा जाए, जो सरकार है इंफ्रास्ट्रक्चर पे करोड़ों रुपए खर्चा कर रही है, लेकिन जो हेल्थ है, आरोग्य और एजुकेशन, इस पे ध्यान देने के लिए क्योंकि सरकार को टाइम नहीं है, क्योंकि यहाँ पे कमीशन कम मिलता है, सरकार कमीशन के लिए काम करती है। ऐसे सरकार का मैं निषेध करता हूँ। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।